हिवाळी अधिवेशनाच्या आधी सरकारकडून चहापान तर दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यामुळे विरोधकांचा बहिष्कार। विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून सरकारचं उत्तर, विरोधी पक्षनेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा तर जनतेचे प्रश्न सोडून विरोधकांकडे केवळ विरोधी पक्षनेतेपदाचाच मुद्दा, सरकारची टीका। इंडिगो विमानसेवेच्या घोळाचा आमदारांना देखील फटका, नागपूर गाठण्यासाठी अनेक आमदारांचा रस्त्यानं प्रवास। पवार कुटुंबियांचा डान्स आणि राजकारण देखील एकत्रितच असतं। 2024च्या विधानसभेमध्ये शिकार झालो, अजित पवार आणि रोहित पवार यांच्या एकत्रित डान्सवरती राम शिंदेंचं टीकास्त्र। मुंडवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी दुय्यम निबंधक रवींद्र तारूला अटक, नियमबाह्य कागदपत्र केल्याप्रकरणी रवींद्र तारू याला बावधन पोलिसांनी ठोकल्या बेड्या। स्मृती मानधना आणि पलासचं लग्न मोडलं, दोघांनी सोशल मीडियावरती पोस्ट करून दिली माहिती, तर एकमेकांना अनफॉलो करत लग्नासंदर्भातल्या पोस्टही केल्या डिलीट। सप्तशृंगी गडावरती जाणारी कार खोल दरीमध्ये कोसळून भीषण अपघात, चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे कार दरीत कोसळली, 6 भाविकांचा जागीच मृत्यू। गोवा नाईट क्लबमधील अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल, घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधकांची मागणी। नंदुरबारमधल्या सारंगखेड्यामध्ये भरला अश्वांचा महामेळा, देशभरातून तब्बल 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी, विविध स्पर्धांसाठी उभारला भव्य मंडप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।